नमस्कार क्रिकेट रसिको. जवळजवळ 2 महिने आता होत आलेत. साऱ्या महाराष्ट्रामध्ये आपण फिरतोय. www.cricklife.in आणि पुणे टेनिस क्रिकेट फेसबुक पेज यांच्या माध्यमातून संघर्षाकडून यशाकडे हा जो उपक्रम आपण राबवतोय त्या निमित्तानं आज आपण पुणे शहरामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. आणि पुणे शहरामध्ये एका अशा खेळाडूशी आज आपण चर्चा करतोय की त्यानं क्रिकेट खेळत असताना आपल्या व्यावसायिक आयुष्यामध्ये किंवा आपल्या नोकरी क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं नाव कमावलंय. प्रत्येक खेळाडूलाच हे जमत नाही. असे फार कमी खेळाडू असतात की त्यांना हे आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये जमलंय. संदीप कदम हे नाव गेल्या 2-3 वर्षापासून पुणे शहरामध्ये तुमच्या कानावरती येत असेल. श्री 11 या टीमच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षामध्ये त्यांनी एक चांगल्या प्रकारचा प्रभाव पुणे शहर आणि क्रिकेटवरती पाडलेला आहे. आज आपण संदीप कदम ज्या फर्ममध्ये काम करतात किंवा त्यांची जी होम फायनान्स कंपनी आहे ॲस्पायर या कंपनीच्या त्यांच्या ऑफिस जवळ आपण आलेलो आहोत आणि आपण आता त्यांच्याशी थेट गप्पा मारण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये जातोय. नमस्कार मंडळी. क्रिकेटच्या विश्वामध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या व्यक्तिमत्वांनी क्रिकेटमध्ये काम करत असताना आपल्या खाजगी आयुष्यामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारची उंची गाठली अशा प्रकारची काही व्यक्तिमत्वांबद्दल बरोबर आपण गेल्या 1-2 महिन्यापासून चर्चा करतोय. संघर्षाकडून यशाकडे या उपक्रमामध्ये पोलादपूर रायगड जिल्ह्यातलं हे जे गाव आहे अशा छोट्या ठिकाणावरनं या क्रिकेट खेळाडूंना आपल्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली. तदनंतर ते मुंबईमध्ये स्थायिक झाले. मुंबईमध्ये भरपूर क्रिकेट खेळलं. मोठ्या संघांकडनं त्यांना मागणी असायची. परंतु कुठेतरी फक्त क्रिकेट हा विषय न ठेवता आता आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण कुठेतरी सेटल होणं गरजेचं आहे हा विचार करून नंतर त्यांनी ॲस्पायर नावाची कंपनी पुण्यामध्ये येऊन जॉईन केली आणि त्या कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर या पदावरती काम करत असताना आज ते असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट एवढ्या अतिशय उच्च पदावरती ते पोहोचलेत. आणि हा प्रवास मी तुम्हाला नक्की सांगेल की हा प्रवास थोडा सोपा नव्हता. हा प्रवास अवघड असणार आहे. आणि ज्या व्यक्तिमत्वाबद्दल ज्या खेळाडूबद्दल मी तुम्हाला सांगतो त्यांचं नाव संदीप कदम. श्री 11 आणि संदीप कदम यांचं जे अनोखं नातं आहे ते आपण गेले 2-3 वर्ष पुणे शहरामध्ये अनुभवतोय. अनेक मोठ्या टुर्नामेंट्समध्ये हा संघ हमखास तुम्हाला सेमीफायनलमध्ये पाहायला मिळेल. आणि फक्त हा संघ खेळवायची एवढी जबाबदारी बाळगता संदीप कदम सरांनी अनेक वेळा त्यांचे जे बरोबर जे सहकारी आहेत त्यांचे जे सहकारी खेळाडू आहेत त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नक्कीच जिथे त्यांना जॉब देता येईल किंवा आपण मध्येच एक उदाहरण पाहिलं होतं की पिनू गुंजाळ याच्या भावाचे जे किडनीचं ऑपरेशन झालं त्यावेळेस आपल्याला मदतीची गरज होती. साऱ्या टेनिस जगतामधनं त्या ठिकाणी मदतीचा ओघ चालू होता आणि संदीप कदम यांना फक्त आपण कुठल्या प्रकारे अप्रोच केलं नव्हतं. त्यांना कुठून तरी बाहेरून ती बातमी कळाली आणि त्यांनी स्वतः येऊन त्या ठिकाणी अतिशय मोलाची मदत आपल्याला केली होती. हे सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही. तर आज त्याच संदीप कदम सरांच्या एका भव्यदिव्य ऑफिसमध्ये आहोत आणि आपण थेट आता त्यांच्याशी चर्चा मसलत करूयात. नमस्कार संदीप सर. यांच्या बालपणाविषयी आणि त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीविषयी सुरुवातीच्या क्रिकेट कारकिर्दीविषयी आपण थोडंसं जाणून घेऊयात. संदीप सर तुम्हाला मी नक्की विचारेल तुमचं बालपण कसं होतं आणि साधारण वयाच्या कितव्या वर्षीपासून तुम्ही मैदानावर जायला लागलात आणि मैदानावरती रमायला लागलात? बालपण म्हणजे असं पाहायला गेलं तर माझे घरी जे माझे वडील होते ते मिल मजदूर होते आणि तेव्हा माझा जेव्हा जन्म झाला 83ला त्याच्यानंतर 89मध्ये तुम्ही ऐकलं असेल मुंबईमध्ये सर्व मिल बंद झालेल्या आणि वडिलांना मिल मजदूरांना कामावरून काढून टाकण्यात आलेलं. मग त्याच्यानंतर वडिलांनी छोटं मोठं काम केलं. खरा आयुष्याला क्रिकेट जेव्हा मग खऱ्या अर्थाने कळायला लागलं जेव्हा 6वी-7वीला असताना जेव्हा द अंडरम क्रिकेट म्हणून मुंबईला फेमस होतं ते खेळता क्रिकेटची आवड निवड झाली. त्यानंतर थोडे दिवस आणि 8वी 9वी 10वीला असताना थोडं क्रिकेटचा क्रेज जास्त मनात वाढला. मॅच बघायला जाणं लांब मॅच खेळायला जाणं ह्या गोष्टी वाढल्या. 10वीत असताना सर्वप्रथम घाटकोपरमध्ये टुर्नामेंट झाली एक 25,000ची. ती माझ्या स्थानिक संघातून बालविकास क्रीडा मंडळ म्हणून होतं त्याच्यातून मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. क्रिकेटचा असा छंद होता की खूप काही घरचे असे हालाकीचे दिवस होते की एकदम क्रिकेटमध्ये आपल्याला ओतता येत नव्हतं
आणि आजच्या डेटला जे क्रिकेटमध्ये भेटतं तेव्हा तसं काही नव्हतं. तेव्हा आपल्याला जर एखादी ट्रॅक पॅन्ट जरी घ्यायची होती तरी स्वतःच्या खर्चाने घ्यावं लागायची. आणि ते सर्व शॉक आपल्याला करत असताना घरच्या आर्थिकीने आपल्याला क्रिकेटसाठी तेवढं भेटत नव्हतं. त्यामुळे मग मी स्वतः गाड्या बिल्डिंग खाली दुसऱ्यांच्या जाऊन गाड्या धुणं, पेपर लाईन टाकणं, या सर्व गोष्टी करून मी माझे क्रिकेटचे शॉक निवडले. संदीप सर, नक्कीच आपण पाहिलं त्यांचा जीवनाचा प्रवास हा संघर्षमय आहे आणि मी नेहमीच सांगत असतो, जिंदगी का रास्ता आसान नाही होता, बिना संघर्ष हा कोई मान नाही होता. एक अशाच प्रकारे त्यांनी फार मोठा संघर्ष केला आहे. त्यांच्या क्रिकेटच्या सुरुवातीच्या कारकिर्दीबद्दल आपण विचारलं, परंतु प्रोफेशनल क्रिकेट संदीप सर तुम्ही कधीपासून सुरू केलं? तेच मी तुम्हाला सांगितलं, पहिली टुर्नामेंट मोठी खेळत असताना आकाश 11 म्हणून त्यांच्या विरुद्ध मी चांगला खेळलेलो. आकाश 11 ही एक प्रोफेशनल टीम होती मुंबईची त्या काळात. त्यानंतर आकाश 11चे जे मालक होते अशोक राणी म्हणून, त्यांनी मला म्हटलं आमच्यातून खेळ चालू करणार का. मग अशा प्रकारे मी प्रोफेशनल क्रिकेटमध्ये आकाश 11 मधून माझी सुरुवात केली. आकाश 11 ही तुमची सर्वात पहिली टीम मला वाटतं प्रोफेशनल क्रिकेटमध्ये होती. प्रोफेशनल क्रिकेट एखादा खेळाडू ज्यावेळेस खेळायला सुरुवात करतो, मला वाटतं बऱ्याच वेळा आपल्याला बाहेरच्या परराज्यामध्ये जायला लागतं किंवा आपण दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये खेळायला जातो. तिथे येणारे सगळेच अनुभव हे चांगले नसतात. काही काही ठिकाणी आपल्याला असे अनुभव येतात की ते आपल्या मनामध्ये नेहमी आपल्या मानसपटलावरती कोरले जातात. तर असे काही तुम्ही अनुभव आमच्याबरोबर शेअर कराल का, की तुम्हाला ते तुमच्या प्रोफेशनल क्रिकेट कारकिर्दीमध्ये नेहमी लक्षात राहतील? असं म्हणजे सांगायला गेलं तर सुरुवातीला जेव्हा क्रिकेट होते तेव्हा चंद्रकांत शेट्टे जे होते, आता चंदू शेट्टे जे आहेत, ते आम्हाला त्यांच्या गावी मंचर राळेफाटा इकडे खेळायला घेऊन जायचे. त्यावेळी आम्ही तेव्हा जायचो तेव्हा आमच्या संघाचा कर्णधार असायचा बंटी कांबळी, जे विनोद कांबळीचे बंधू आहेत. आणि आम्ही जेव्हा तिकडे जायचो तेव्हा बंटी कांबळीला भेटण्यासाठी जी लोकांची गर्दी असायची आणि त्याच्या साईन घ्यायला लोक पळायची, ते एक अविस्मरणीय क्षण आहे की बंटी कांबळी आला म्हणजे लोकांची गर्दी व्हायची तिथे. त्याच्याबरोबर खेळणं, त्याचा अनुभव खूप चांगला होता. ते असा एखादा प्रसंग आहे का की संघ फार मोठा अडचणीमध्ये आहे आणि आज तुमच्या संघातले बॅटिंग करताना अगोदर बरेचसे बॅट्समन आउट झालेत आणि जबाबदारी तुमच्यावर पडली आणि भरपूर पब्लिक आहे, 10-20 हजार लोकांनी मैदान भरले आणि तिथे तुम्हाला एखादा परफॉर्मन्स द्यायचा आहे आणि तो परफॉर्मन्स तुमच्याकडनं दिला गेलाय? हो, झालंय. सुरुवातीला जे मंचर कॉलेजवर टायटन चषक जे व्हायचं, त्या टायटन चषकमध्ये सर्व मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज भेटलेली आहे. असं सांगायचं झालं त्यावेळी तिथं आम्हाला एका मॅचमध्ये 8 ओव्हरला 94 चेस करायचे होते. ॲज अ ओपनर मी आणि सचिन सावंत म्हणून खेळत होतो, चंदू शेट्टीमधून आलेलो. आणि समोर पाहता जवळजवळ 4-5 विकेट गेलेले पहिल्या 4-5 सुरुवातीच्या ओव्हरमध्ये. आणि 1 ओव्हरला 18 रन असताना मी तो रन मारून तो सामना मी जिंकलेला. तर मग हा तुमचा मला वाटतं मंचरमध्ये हा जो तुम्हाला अनुभव आला हा सर्वात तुमच्या आयुष्यातला महत्त्वपूर्ण अनुभव होता. हे सर्व विषय चालू असताना मला वाटतं बऱ्याच वेळा प्रोफेशनल क्रिकेट खेळायचं म्हटलं की बऱ्याचशा गोष्टींचा त्याग करावा लागतो. घरातल्यांचं आरडणं ओरडणं हे प्रत्येक टीम बॉल क्रिकेटपटूच्या वाटेला आलेला आहे. असा एखादा दुसरा क्रिकेटपटू असतो की ज्याला घरातले म्हणतात ज्या बेटा खेळ किया, तसं फार कमी जणांच्या बाबतीत होतं. तर तुमच्या घरातल्यांची साथ तुम्हाला क्रिकेट खेळण्याबद्दल कशी काही होती? सुरुवातीला तर माझे आई वडील पण मला ओरडायचे क्रिकेट खेळताना जाऊ नको. पण ते एकदा घाटकोरमध्ये अशी टुर्नामेंट चालू असताना वडिलांनी जेव्हा खेळताना पाहिलं आणि जेव्हा मी खेळलो चांगला, त्याच्यानंतर जी लोकांनी तिथं कौतुक केलं, त्यानंतर आई वडिलांनी पण खेळायला सपोर्ट करणं चालू केलं. त्याच्या आधी तर ते पण अभ्यास कर, क्रिकेटनी काय भलं होणार आहे का, या गोष्टी ते पण करायचे. आज तुम्ही ॲस्पायर होम फायनान्स या एका अतिशय दर्जेदार कंपनीमध्ये एवढ्या मोठ्या पदावरती तुम्ही काम करताय. तिथे तुम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात केली, नंतर तुमचं शिक्षण आणि तुम्ही इथपर्यंत पोहोचाल, हा तुम्ही काय प्लॅन केलं होतं की हे टप्प्याटप्प्याने तुमच्या आयुष्यामध्ये येत गेलं? आज प्लॅन असं काही नव्हतं. सुरुवातीला जसं मी तुम्हाला सांगितलं, माझी क्रिकेटची सुरुवात आकाश 11 कडून झाली. आकाश 11 नंतर मी मयूर स्पोर्ट्स कडून काही दिवस खेळलो, त्यानंतर साई 11 मधून थोडा खेळलो, त्याच्यानंतर थोडे दिवस मी छोटा SP म्हणून खेळलो. पण ते तुम्हाला सांगितलं की घरी हालाकाचे दिवस होते, त्याच्यात असं कुठंतरी वाटत होतं की फक्त क्रिकेटनी खरंच भलं होणार नाही आपलं. त्यावेळी मी सुरुवातीला 1-2 ठिकाणी मार्केटिंगमध्ये कामं केली, स्टँडर्ड चार्टरमध्ये केलं, त्याच्यानंतर ING मध्ये केलं. ॲज अ तेव्हा इंडिव्हिज्युअल लेवलला कामं करत होतो. त्यानंतर मला पुण्यामध्ये यायला चान्स दिला. ती दिवान हाऊसिंग फायनान्स कंपनी होती, तिने मला ॲज अ सेल्स मॅनेजर पुण्यामध्ये यायला चान्स दिला. पुण्यामध्ये आल्यानंतर जवळजवळ काम मुंबईवरून पुण्यात आल्यानंतर जवळजवळ क्रिकेट हा शब्दच नव्हता. 2 वर्ष क्रिकेट पूर्णपणे बंद झालेलं. पण आपल्या शरीरात कुठेतरी क्रिकेटचं वेड होतं आणि क्रिकेट खेळायचंच होतं. मग थोडं इथं येऊन आपण क्रिकेट चालू केलं. इन बिटवीन DHFL मध्ये सोडून मी ॲस्पायर होम फायनान्स जॉईन केलं ॲज अ सिनियर मॅनेजर 2015 मध्ये. थोडं मला फक्त पुन्हा एक ब्रांच हँडल करायला दिली. त्यानंतर थोडं मी अहमदनगर, औरंगाबाद, महाराष्ट्रभर आमच्या ब्रांचेस चालू केल्या. सप्टेंबर 2015 मध्ये त्यांनी मला प्रमोशन देऊन असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट केलं.
क्रिकेट रसिकांना मी एक गोष्ट त्या ठिकाणी नक्की सांगू इच्छिल की संदीप कदम हे जरी ॲस्पायर या होम फायनान्स कंपनीमध्ये असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट या पदावर जरी कार्यरत असले तरी मुंबईमधल्या मयूर स्पोर्ट्सचे ते सुद्धा ब्रँड अँबॅसेडर आहेत. ही सुद्धा एक तुम्हाला जी माहिती मला द्यायची होती. त्यानंतर आपण दुसऱ्या विषयाकडे संदीप सर वळतोय. तुम्हाला मला विचारायचं आहे की सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जे काही खेळाडू खेळतात किंवा तुमच्याबरोबर काही खेळाडू खेळले असतील त्यातले तुमचा सर्वात आवडता फलंदाज, गोलंदाज आणि ऑलराऊंडर असे कुठले खेळाडू आहेत की ते तुम्हाला खास करून तुमच्या मनावर छाप पाडून गेले? टेनिस क्रिकेटबद्दल बोलायला जेव्हा आम्ही जेव्हा खेळत होतो तेव्हा खरंच असा क्रिकेटर होता म्हणजे उमेश मांजरेकर जे मुंबईमध्ये होते. आणि गोलंदाज म्हणजे त्यावेळी संदीप दळवीचं मी नाव घेऊ शकतो मॅचलेसचं. पण त्याच्यानंतर जे मी ज्याला खेळताना पाहिलं, बॅटिंग करताना पाहिलं असा कृष्णा सातपुते, गोलंदाज झाला तर अभिजित बोरकर, जे खरं म्हणजे अभिजित बोरकर म्हणजे सोनं असं मुंबईमध्ये जरा डायलॉग आहे. आणि कृष्णाला तर कोणी ओळखत नाही आज महाराष्ट्र क्रिकेटमध्ये, असं कोणीच नाहीये. बरोबर, नक्कीच मला वाटतं उमेश मांजरेकर सर असतील किंवा अनेक दिग्गज लोक आहेत त्यांची नावं ते घेत आहेत की त्यांना ते खेळाडू आवडतात. यानंतर मी तुम्हाला नक्कीच विचारू इच्छिल की cricklife.in ही जी वेबसाईट आहे त्याचबरोबर पुणे टेनिस क्रिकेट फेसबुक पेज गेले 2 वर्ष या क्षेत्रामध्ये टेनिस बॉल क्रिकेट क्षेत्रामध्ये काम करतात. आणि हा जो त्यांचा उपक्रम आहे की ज्या खेळाडूंनी संघर्षामधनं आपलं आयुष्य घडवलं आहे त्यांच्यापर्यंत ते पोहोचत आहेत आणि त्यांच्या मुलाखती घेत आहेत, त्यांना कुठेतरी जगासमोर त्यांचा संघर्ष आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तर त्यांच्या या कामाबद्दल तुम्हाला काय वाटतं? अजयदादा दुधपते आणि तुम्ही खूपच चांगलं करताय. या सर्व गोष्टींमुळे जे यंगस्टर क्रिकेटर आज कसं आलंय, जे प्रोफेशनल क्रिकेट आहेत जग त्यालाच पाहते. पण तुमच्या या कार्यक्रमामुळे जे छोटे मोठे क्रिकेटर आहेत ज्यांना खरंच चांगले खेळतात पण लोकांपर्यंत ते पोहोचत नाही, तुमच्या या कार्यक्रमामुळे त्या निश्चित त्या लोकांपर्यंत सर्व पोहोचतील, लोक त्यांना पाहतील. आणि त्यांना पण एक जो क्रिकेटमध्ये ज्यावेळी आम्ही खेळायला चालू केलं क्रिकेटमध्ये पैसा नव्हता, पण आजच्या डेटला जे पैसे आहेत तो त्या मुलाला पण घेता येईल आणि तो त्याची परिस्थिती सुधारवू शकेल. फक्त टेनिस क्रिकेटमधून पण आज एखादा व्यक्ती वर्षाला 3-4 लाख रुपये कमवू शकतो हे तुमच्या मार्फत लोकांना कळायला लागलंय. मला अशी माहिती माझ्यापर्यंत समजली की तुमचे बरेचसे क्रिकेट खेळणारे मित्र आहेत, त्यांना तुम्ही तुमची कंपनी किंवा बाकीच्या ज्या काही कंपन्या तिकडे तुम्ही त्यांना जॉबसाठी खूप प्रयत्न करून आज त्या मुलांना रोजगार उपलब्ध करून दिलाय. तर अशा प्रकारचं काम तुम्ही जे करताय तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? पहा सर, आता असं झालं की जी मी ओळखीचे माझे मित्र आहेत जुने त्यांना जॉब देतोय, पण यांचा आज मुंबई क्रिकेट किंवा पुणे क्रिकेटमध्ये असं झालं की चांगले क्रिकेटर घेतोय म्हणजे हे लोक टीम बनवत आहेत का? पण सर्वप्रथम मी सांगतो की आम्ही कुठल्या प्रकारची टीम करत नाही. ज्या व्यक्तीला क्रिकेट सोडून घरच्या परिस्थितीमुळे किंवा स्वतःला पावलावर जिद्द आहे उभं राहायची अशा व्यक्तींना जर जे माझ्याकडे येत आहेत की सर काय असेल तर आम्हाला सांगा, अशा व्यक्तींनाच आम्ही नोकरी उपलब्ध करून देतोय. जे डोक्यात घेऊन येतात की फक्त मी क्रिकेट खेळणार आणि तिथे जाऊन टीममध्ये चांगलं परफॉर्मन्स देईल म्हणजे मला नोकरी भेटेल, ते चुकीचं आहे. ज्याला लाईफमध्ये काहीतरी करायची आहे, आवड आहे आणि पुढे जाऊन तो कुठल्या तरी उच्च पदावर जाऊन कार्यरत राहायची आवश्यकता, आपण तशांनाच नोकरी देतो. नक्कीच संदीप कदम यांच्या मित्रांनो हे जे बोलणं आहे मी तुमच्याबरोबर नक्कीच परत एकदा शेअर करू इच्छिल की तुम्हाला क्रिकेट खेळत असताना तुम्ही तुमच्या खाजगी आयुष्यामध्ये किंवा तुमच्या नोकरी असेल, व्यवसाय असेल, इथे तुम्ही तुमच्या पायावरती खंबीरपणे उभं राहून तुम्ही जिद्दीनं पुढे गेले पाहिजे हे त्यांचं सांगणं जे आहे हे तुम्ही सर्वांनी नक्कीच आपल्या मनामध्ये ठसवावं असं मी तुम्हाला सांगू इच्छिल. संदीप सर यानंतर आपण नक्कीच पुढच्या एका विषयाकडे बोलूया जो विषय फार महत्त्वाचा आहे. पूर्वीच्या एक 8-10 वर्षापूर्वीचं खेळलं जाणारं क्रिकेट ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली होती, आज जवळजवळ तुम्ही 10-15 वर्षे क्रिकेट खेळतात, त्या क्रिकेटमध्ये आणि ह्या क्रिकेटमध्ये तुम्हाला काय विशेष फरक जाणवतो? 8-10 वर्षापूर्वी जेव्हा क्रिकेट चालू केलं तेव्हा जी मॅच व्हायची ती 6 किंवा 8 ओव्हरची किंवा 10 ओव्हरचीच व्हायची आणि व्हाईट बॉल वापरला जायचा. आज ग्रीन बॉल आलाय. आणि त्यावेळीचं जे क्रिकेट होतं म्हणजे त्याला तिथं षटकार चौकार खूप कमी पाहायला भेटायचे. आजच्या डेटला षटकार नाही मारला तर ती टुर्नामेंटच नाहीत असं. ते क्रिकेट एकदम संत आणि सावध क्रिकेट होतं. आजच्या डेटला क्रिकेट खूप फास्ट झालेलं आहे, प्रोफेशनल क्रिकेट झालेलं आहे. आणि क्रिकेटमधून जेव्हापासून पैसे गोष्टी आलेत खूप चांगले प्लेयर्स क्रिकेटच्या मार्गाकडे वळायला लागले, टेनिस क्रिकेट बेसिकली. नक्कीच ही गोष्ट तुम्ही फार मोठी महत्त्वाची आमच्याबरोबर चर्चेला त्या ठिकाणी घेतली होती. यानंतर तुम्हाला नक्कीच आपण थोडंसं तुमच्या वैयक्तिक आयुष्याकडे परत जाऊया. आज तुम्ही ऑफिसला वेळ देता, आज तुम्ही क्रिकेटच्या मैदानावर वेळ देता, कारण मला माहिती आहे की तुम्हाला बऱ्याच वेळा किती तुमची धावपळ होती तुमचा संघ बनवताना. अशा वेळेस घरी पत्नी वगैरे असेल किंवा मुलं वगैरे असतील तर त्यांची कितपत आणि कशी काय साथ तुम्हाला मिळते? नाही, क्रिकेटचं असं काही नाही. लग्नानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की पुण्यात आल्यानंतर 1-2 वर्ष क्रिकेट बंद होतं. लग्न झाल्यानंतर मी वाईफला बोललो की असं मी क्रिकेटची आवड आहे, असा क्रिकेट जेव्हा मी घाटकोपरला जातो तेव्हा वाईफला लोक बोलायचे की दादा खेळायला येत नाहीत. आता त्या वाईफने नंतर विचारल्यानंतर ती म्हटली का खेळत नाही, तर म्हटलं वेळ नाही भेटत. मग ती म्हटली ठीक आहे थोडा आम्हाला वेळ देता तुम्ही क्रिकेट तुमचा चालू ठेवा, बंद करू नका. तिचा वाईफची साथ भेटली
आणि मेन घरी क्रिकेट होते, पण क्रिकेटमुळे न होता आता माझं जे प्रोफेशनल आहे ते 1 ते 20 तारखेपर्यंत मी फक्त महाराष्ट्राचा दौरा करत असतो. या ब्रांचकडे जा, तिकडे जा. मग आणि 20 तारखेनंतर आली की ज्या क्षेत्रात आहे फायनान्समध्ये आमची मंथ एंडिंग चालू होते. मग घरी वेळ हा खूप कमीच दिला जातो, त्याच्यावरून किरकिर चालूच असते. पण क्रिकेटवरून वगैरे असं नाही. वाईफ जसा आई वडिलांचा सपोर्ट भेटला, आज माझ्या वाईफचा पण मला क्रिकेटसाठी सपोर्ट भेटतोय. नक्कीच फार अतिशय महत्त्वाची गोष्ट होती. मी बऱ्याच वेळा मैदानावरती असं पाहिलंय की तुम्ही एकदम शांत असता, कधी तुमचा आरडाओरड नसतो, गोंधळ नसतो. अगदी तिकडे मैदानावरती काय झालं तरी तुम्ही तुमचं डोकं शांत ठेवता. यासाठी तुम्ही विशेष काय मेहनत घेताय की शांत राहण्यासाठी? विशेष अशी मेहनत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीचा जो आम्ही क्रिकेट खेळायचा काळ होतो तो एकदम शांत आणि होता. आजचं क्रिकेट एवढं फास्ट झालंय की असं बोलू की नाही, पण लोक विचार करतात की आज मॅच खेळलो तर संध्याकाळी किती पैसे घेऊन जाणार आहे. पण त्यामुळे कोणी खराब बॉलिंग केली किंवा फलंदाजी केली तर त्या बाकीच्या 11 जणांना राग येतो की आम्हाला काय भेटणार नाही ह्याच्यामुळं. पण तसं नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात चुका होतात. जर तो गोलंदाज चुकत असतो, फलंदाज चुकत असतो, तर क्षेत्ररक्षण पण चुकतो. सर्वांना चुका होतात आणि या सर्व एकत्र आपण समजून घेतला तरच क्रिकेट मोठं होऊ शकतं. संदेश वाघमारे जे माझ्यावर मुंबईला क्रिकेट खेळत होते, आता ॲस्पायर फायनान्समध्ये ब्रांच कॉर्डिनेटर म्हणून काम करतात. सचिन सावंत म्हणून आहे, अमृत 11मध्ये खेळत होता प्रोफेशनल टीममध्ये. त्याच्या आधी आम्ही एकत्र आकाश 11मध्ये खेळलो. आता सेल्स वर्टिकलमध्ये आमच्या इथे काम करतो. नागेश शेट्टी म्हणून आहे, माझ्यावर खूप आम्ही एकत्र क्रिकेट खेळलो घाटकोरमध्ये. आता आमच्या ॲस्पायर फायनान्समध्ये पूर्ण रिजनचं अकाउंट सांभाळतात. अभिजित बोरकर, मॅनफ्रॉम अलिबाग, टंगातून ओळखणं असं नाहीये. गेली 1-3 वर्षापासून इथे ऑपरेशन डिपार्टमेंटमध्ये आतापर्यंत आपण संदीप कदम यांच्याशी वैयक्तिकरित्या चर्चा केली, पण आज त्यांचे बरेचसे सहकारी असे आहेत जे त्यांच्या क्रिकेट टीममध्ये खेळलेले आहेत आणि त्यांना अगदी जॉबची ज्यावेळेस गरज वाटली किंवा त्यांच्या खासगी आयुष्यामध्ये इतर काही अडचणी ज्यावेळेस निर्माण होतात त्यावेळेस संदीप सर नेहमीच त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करतात. असे काही मित्र आपले बरोबर आहेत, त्यांच्याशी आपण संदीप सरांबद्दल आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. यामध्ये सर्वप्रथम आपल्या समेत आहेत अभिजित बोरकर. नमस्कार अभिजित सर. नमस्कार. त्यानंतर आपल्या बरोबर आहेत संमेश वाघमारे आणि त्यानंतर नागेश शेट्टी आपल्या समेत आहेत. या तिघांशी आपण नक्कीच संदीप कदम सरांबद्दल जाणून घेऊया. तर सर्वप्रथम अभिजित बोरकर सर, तुम्हाला मी विचारेल की क्रिकेट तुम्ही संदीप सरांबरोबर भरपूर खेळलाय आणि आता त्यांचे कलिग म्हणून तुम्ही ते ॲस्पायर होम फायनान्समध्ये काम करताय. तर संदीप सरांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? संदीप कदम, कृष्णा कदम यांना आम्ही 2008 पासून चांगलंच ओळखतो आणि 2008 ते 2009 मयूर स्पोर्ट्स ही राजू भालेकरची टीम होती. त्या टीममध्ये आम्ही बरोबर 1 वर्ष इतकं चांगलं क्रिकेट खेळलो आणि इतकी गट्टी मैत्री जमली की त्या मैत्रीचं रूपांतर आज मला कामामध्ये मिळालं. त्याचं मोबाईलला मला काम मिळालं आणि ते अप्रोच करताना 2013ला जेव्हा विलेपार्ले पावसाळ्याची टुर्नामेंट होती तेव्हा हे खेळायला आलेले. तेव्हा मी त्यांच्याकडे अप्रोच मांडला होता की अशी नोकरी आहे की मला स्थायिक व्हायचं आहे किंवा मला सेटल व्हायचं आहे. तर त्यांनी ते गांभीर्याने लक्ष देऊन आणि गेल्या या ऑक्टोबर 2015मध्ये मला ते स्थान मिळवून दिलं आणि 30 नोव्हेंबर 2015मध्ये मग इथे मी रुजू झालो कामावर. हा, आणि त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे जे मायाशी वागतात तसे इतरांशीही वागतात. म्हणजे ते कोणाचा भेदभाव नाही, काही नाही, एकदम न्यूट्रल पर्सन. संदीप कदम, मला मी बऱ्याच मैदानावर बघितलं की संदीप कदम सरांना अवघड परिस्थिती निर्माण झाली की ते चेंडू तुमच्या हातामध्ये देऊन टाकतात की अभिजित आता बॉलिंग टाका आणि मॅच काढून दे. तर क्रिकेटच्या मैदानावरचे काही त्यांचे अनुभव तुम्ही आम्हाला सांगाल का? हा, तसं ते मला प्रत्येक वेळी जास्तीत जास्त विश्वास ठेवतात आणि आता क्रिकेटमध्ये पुन्हा माझ्या मनामध्ये जागा निर्माण करण्यासाठी स्वतःच्या मनामध्ये की क्रिकेट मला खेळावं आहे, पण या माणसाने मला तेच मदत आणि प्रोत्साहन नेहमी करत. भले तू कितीही रन दे चालेल, पण तूच बॉलिंग कर. असं कुठला माणूस बोलला नाही जो माणूस 2 वर्ष क्रिकेटपासून लांब गेला म्हणजे मी, तर सुद्धा त्याचा मला इतका विश्वास ठेवला, त्याबद्दल खरंच आभार आहे. नक्कीच आपण पाहिलं की अभिजित बोरकर सरांनी आपल्याला या ठिकाणी बरेचसे त्यांच्याबद्दल माहिती सांगितली. यानंतर संमेश वाघमारे जे सुद्धा एक चांगल्या प्रकारचे क्रिकेट खेळाडू आहेत, जे श्री 11मध्ये त्यांचं फार महत्त्वाचं स्थान आहे. तर संमेश, मी तुम्हाला विचारू इच्छिल की तुमचा संदीप सरांबद्दलचा अनुभव कसा आहे? माझी संदीप सरांबरोबर 4 ते 5 वर्षांपूर्वी ओळख झाली.
त्यावेळेस मी एक छोट्याशा मंडळामध्ये खेळत होतो. त्यानंतर माझी ओळख झाली आणि एकदम 2010 या 12 मध्ये मी एक टुर्नामेंटमध्ये सुंदर परफॉर्मन्स केला. त्यानंतर आमची एकदम मैत्री घट्ट मैत्री झाली. त्यानंतर मी एक ते 1.5 वर्ष सरांच्या पाठी लागलेलो की मला जॉब पाहिजे. त्यानंतर 1.5 वर्ष 25 मेला मला इथे नोकरी भेटली. त्यानंतर मग मी पुण्यात स्थायिक झालो आणि इकडे येऊन मला भरपूर क्रिकेट खेळायला भेटलं. आणि त्यांच्या स्वभावाचं सांगायचं झालं तर एकदम सगळ्यांना सांभाळून घेतात, कुणावर रागवत नाही, काय ना. असं मैदानावरचे संदीप कदम सर आणि तो ऑफिसमध्ये आल्यानंतर संदीप कदम सर, काय फरक जाणवतो का? मैदानावरती एक मॅचच्या ह्याच्यात असतात, ऑफिसमध्ये कामाचे. बरं, म्हणजे जिथे जी गोष्ट पाहिजे तिथे त्यांना कंपल्सरी मैदानावर गेल्यावर परफॉर्मन्स पाहिजे, इथं आल्यानंतर सुद्धा परफॉर्मन्स पाहिजे, पण तो कामाचा परफॉर्मन्स. नक्कीच आपण सन्मेश वाघमारे यांनी संदीप कदम सरांबद्दल आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. यानंतर संदीप कदम सरांचे अजून एक मित्र म्हणता येईल क्रिकेटच्या माध्यमातून नागेश शेट्टी सर आपल्या समोर आहेत. नागेश सर, संदीप सरांबरोबर बरीचशी वर्ष तुम्ही क्रिकेटच्या माध्यमातून आणि ऑफिसच्या माध्यमातून संपर्कात आहात. काय संदीप सरांबद्दल तुम्ही आम्हाला सांगा? मला सुद्धा सर मुंबईपासूनच ओळखतात. जवळपास 2008-10 पासून आम्ही ओळखतो एकमेकांना. आणि एका एरियात असल्यामुळे इंटरनल मॅचेस जेव्हा व्हायच्या तेव्हा श्री 11 वर्सेस पन्नगर बॉयज अशा मॅचेस व्हायच्या आणि मी पन्नगर बॉयजमधून खेळायचो. तर आमची ओळख तेव्हापासून आहे सरांबरोबर. आणि कुठे बाहेर वगैरे मॅचेस असले की सर बोलवायचे खेळायला. त्याच्यानंतर अजून चांगली मैत्री होऊन सरांचं नेचर कळालं आम्हाला. मग खेळताना कधी त्यांनी असं नाही सांगितलं की मुलांना की हा बाहेरचा मुलगा काय. तर ॲज अ क्रिकेटर म्हणून पण ते खूप चांगले आणि ॲज अ बॉस म्हणून तर प्रोफेशनलच आहेत ऑफिशियली. तर स्वभावाचं सांगितलं तर ते सांगण्याची गरजच नाही. घाटकोपरमध्ये फक्त नाव सांगितलं की लोक ओळखतात की संदीप कदम कोण आहे. आणि नंतर मग जेव्हा मला कामाची गरज होती तेव्हा मी त्यांना कॉल केला की सर इथे थोडा कामाचा प्रॉब्लेम आहे मुंबईला, तर मला मदत लागेल आणि पुण्यामध्ये काम शोधावं. तर त्यांनी फक्त एवढं सांगितलं की बॅग उचल आणि ये. तर असा स्वभाव आहे त्यांचा. नक्कीच मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहतोय की संदीप कदम सरांबद्दल त्यांचे मित्र सुद्धा भरभरून बोलतायत आणि मित्रांना सुद्धा आलेले अनुभव आपल्यासोबत अभिजित बोरकर, त्याचबरोबर सन्मेश वाघमारे, नागेश शेट्टी या संदीप सरांचे मित्र कम आता कलिग अशी किंवा त्यांचे क्रिकेटच्या संघामधले प्लेयर्स कम आता त्यांच्या ऑफिसमधले कलिग अशा प्रकारची मंडळी आहेत. आणि फक्त स्वतःपुरता विचार करून जगणारी माणसं आपण आयुष्यामध्ये भरपूर वेळा पाहतो, परंतु आपल्याबरोबर क्रिकेट खेळणारी मंडळी जर आपण पाहिली तर नक्कीच त्यांचा विचार एकदा मैदानावरनं घरी गेले की माणूस आपल्याबरोबर खेळणाऱ्या माणसाचा विचार सोडून देतो. परंतु संदीप कदम सर ज्यावेळेस मैदान सोडून आल्यानंतर आपल्या मित्रांचा ते जास्त विचार करत आज अनेक मित्रांना त्यांनी त्या ठिकाणी जॉब ऑफर केलाय, त्यांना अनेक वेगवेगळ्या संधी मिळवून देण्याचा प्रयत्न केलाय. आज खऱ्या अर्थाने त्यांनी जे काम केलंय अशाच कामाबद्दल आपण त्यांना crickclub.in वेबसाईट, त्याचबरोबर पुणे टेनिस क्रिकेट फेसबुकतर्फे खूप खूप त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देऊयात. धन्यवाद.